आज आपण मांदेली आणि बोंबील याचं हिरवं कालवण पाहतोय. तर ते कसं करायचं ते आता आपण पाहूया. नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहतोय बोंबील मांदेलीचं हिरवं कालवण. तर ते कसं करायचं आणि त्याला लागणारं साहित्य पाहूया आपण. मी अर्धी वाटी खोबरं खवडून घेतलेलं आहे, ओलं खोबरं. 5-6 लसणीच्या पाकळ्या आहेत. आलं अगदी थोडंसंच घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या 3 ते 4 आहेत. कोथिंबीर, कांदा घेतला आहे अर्धा, धणा पावडर, अख्खं जिरं, चवीपुरता मीठ. आता हे सर्वप्रथम आपण सगळं आधी वाटून घेऊयात. त्याला कसा हिरवा रंग छान आलेला आहे. आता आपण हे फोडणीला घालायला तेल घालू. तेलामध्ये थोडीशी हळद, आमटीला कसा सुंदर हिरवा रंग आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ आणि पाणी घालू. आणि आमटी पूर्णपणे उकळल्यानंतर मासे अलगद सोडायचे 1 मिनिटासाठी. मग गॅस बंद करायचा, कारण हे मासे फार नाजूक असतात. मांदेली आणि बोंबील आमटी आता आपली छान उकळली आहे. यामध्ये मांदेली आणि बोंबील सोडायचे आणि लगेच गॅस बंद करायचा. आता गॅस बंद करते. हे तुम्ही पाहू शकता, आत्ताच आपली मांदेली आणि बोंबील ह्याच्यामध्ये जवळजवळ शिजलेले आहेत. आणि ज्या वेळेला गरम गरम सर्व करायचं ना, त्याच वेळेला तुम्ही फक्त आमटी पुन्हा एकदा थोडीशी गरम करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.